कधी-कधी आयुष्यात आपण ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो, त्यालाच सर्वात जास्त दुखावतो. ही कथा आहे अमोल आणि स्नेहा यांची. एक साधं, सुंदर नवरा-बायकोचं आयुष्य. पण एका छोट्याशा गैरसमजामुळे त्यांच्या नात्यात इतकी मोठी दरी निर्माण झाली, की दोघे एकाच घरात राहूनही एकमेकांपासून खूप दूर गेले. आणि मग एक दिवस स्नेहाने अमोलसाठी एक पत्र लिहिलं. ते पत्र वाचल्यावर अमोलच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. कारण त्या पत्रात एक असं सत्य होतं, जे ऐकायला कदाचित खूप उशीर झाला होता. तर चला ऐकूया नवरा-बायकोच्या प्रेमाची, त्यागाची आणि एका पत्रात लपलेल्या सत्याची ही मनाला भिडणारी कथा. पावसाची रिमझिम सुरू होती. खिडकीजवळ उभी असलेली स्नेहा बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे शांत पाहत होती. तिच्या डोळ्यातही पाणी होतं, पण ते पावसामुळे नव्हतं. घरात सगळं होतं. मोठं घर, गाडी, पैसे, पण तरीही तिच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्या पोकळीचं नाव होतं अमोल. अमोल तिचा नवरा. एकेकाळी तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा अमोल. आज त्याच घरात राहूनही तिच्याशी 2 शब्द बोलायला वेळ काढत नव्हता. स्नेहाला आठवत होतं तो दिवस, जेव्हा ती आणि अमोल पहिल्यांदा भेटले होते 5 वर्षापूर्वी. स्नेहा पुण्यात एक कंपनीत जॉब करत होती. ती खूप साधी, शांत स्वभावाची मुलगी होती. ऑफिसमध्ये तिचे खूप कमी मित्र होते. एक दिवस ऑफिसमध्ये नवीन मॅनेजर आला. तो होता अमोल. उंच, स्मार्ट आणि नेहमी हसतमुख असणारा. पहिल्याच दिवशी त्याने सगळ्यांशी खूप छान बोलून घेतलं. पण त्याची नजर वारंवार स्नेहाकडे जात होती. कारण बाकी सगळे गप्पा मारत होते आणि स्नेहा मात्र शांतपणे आपलं काम करत होती. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकमध्ये अमोल तिच्या टेबलजवळ आला. स्नेहा, लंच केला का? ती थोडी घाबरली. नाही, अजून नाही. मग चला, आपण सगळे कॅन्टीनमध्ये जातोय. स्नेहाला लोकांमध्ये बसायला आवडत नव्हतं. पण मॅनेजर असल्यामुळे तिने नकार दिला नाही. त्या दिवशी पहिल्यांदा दोघांनी नीट बोलायला सुरुवात केली. अमोल खूप मजेदार गोष्टी सांगत होता आणि अनेक दिवसांनी स्नेहा मनापासून हसत होती. त्या दिवसापासून रोज दोघं लंच एकत्र करू लागले. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. अमोलला स्नेहाची साधेपणा खूप आवडायचा. ती कधीच दिखावा करत नव्हती. एक दिवस ऑफिस संपल्यावर अमोलने तिला विचारलं, कॉफी प्यायला येणार का? स्नेहा थोडी विचारात पडली, पण शेवटी ती तयार झाली. त्या कॉफी शॉपमध्ये बसून दोघे जवळजवळ 2 तास बोलत राहिले. त्या दिवसानंतर त्यांची भेट वाढत गेली. एक दिवस अमोलने अचानक स्नेहाला विचारलं, स्नेहा, तुला कधी असं वाटतं का की आपण दोघं एकमेकांसाठीच बनलो आहोत? स्नेहा थोडी गोंधळली. तिने कधी असा विचारच केला नव्हता. पण तिच्या मनातही अमोलसाठी काहीतरी खास भावना निर्माण झाल्या होत्या. ती हळूच म्हणाली, कदाचित. अमोल हसला. मला माहीत होतं. त्या दिवसानंतर त्यांची प्रेमाची सुरुवात झाली. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले. 2 वर्षांनी त्यांनी लग्न केलं. सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप सुंदर होतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना खूप आनंद मिळायचा. रविवारी दोघे मिळून स्वयंपाक करायचे. रात्री उशिरापर्यंत चित्रपट बघायचे आणि कधी-कधी पावसात भिजायला जायचे. अमोल नेहमी म्हणायचा, स्नेहा, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य पूर्ण झालं. ते ऐकून स्नेहा हसायची. पण हळूहळू आयुष्य बदलायला लागलं. अमोलचा बिझनेस सुरू झाला. काम वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्याच्यासोबत वाढलं अंतर. आता अमोल रात्री उशिरा घरी यायचा. फोनवर नेहमी कामाच्याच कॉल्स असायचे. स्नेहा त्याची वाट पाहायची. पण तो येईपर्यंत ती अनेकदा झोपून जायची. सुरुवातीला तिने समजून घेतलं, कारण तिला माहीत होतं अमोल खूप मेहनत करत आहे. पण हळूहळू त्यांच्यात संवाद कमी होत गेला. एक दिवस स्नेहाने हिंमत करून विचारलं, अमोल, तुला माझ्यासोबत थोडा वेळ घालवायला वेळ नाही का? अमोल थोडा चिडला. स्नेहा, तुला माहीत आहे ना मी किती बिझी आहे. त्या दिवसानंतर स्नेहाने तक्रार करणं बंद केले. ती शांत झाली. पण तिच्या मनात एकटेपणा वाढत होता. एक दिवस तिने अमोलच्या टेबलवर एक फोटो पाहिला. त्या फोटोमध्ये अमोल एका मुलीसोबत हसत होता. स्नेहाचं हृदय धडधडायला लागलं. ती स्वतःलाच म्हणाली, ही कोण आहे? त्या रात्री अमोल घरी आला तेव्हा स्नेहाने तो फोटो त्याच्यासमोर ठेवला. ही कोण आहे अमोल? अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ती माझी बिझनेस पार्टनर आहे. पण स्नेहाच्या मनात शंकेचं बीज रोवलं गेलं होतं. आणि त्या शंकेमुळे त्यांच्या नात्यातील सर्वात मोठं वादळ येणार होतं. त्या रात्री घरात खूप शांतता होती. स्नेहा सोफ्यावर बसली होती आणि अमोल किचनमध्ये पाणी घेत उभा होता. दोघांमध्ये काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. स्नेहाने पुन्हा हळू आवाजात विचारलं,
फक्त बिझनेस पार्टनर आहे ना ती? अमोल थोडा त्रासलेल्या आवाजात म्हणाला. हो स्नेहा, किती वेळा सांगू? पण फोटोमध्ये तुम्ही दोघं खूप जवळ दिसत आहात. हे ऐकताच अमोलचा चेहरा बदलला. स्नेहा, तू काय म्हणायचा प्रयत्न करते आहेस? मी काही म्हणत नाही. पण काय? अमोलचा आवाज थोडा मोठा झाला. स्नेहा शांत झाली. तिला भांडण करायचं नव्हतं, पण तिच्या मनातल्या शंकेने तिला शांत बसू देत नव्हतं. अमोल फक्त इतकंच वाटत होतं की ती तुझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. हे ऐकताच अमोल जोरात हसला. खरंच स्नेहा, आता तुला माझ्यावर विश्वास नाही? स्नेहाने डोळे खाली केले. विश्वास आहे, पण मग हा प्रश्नच का विचारलास? घरात पुन्हा शांतता पसरली. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी जास्त टाळलं. पुढच्या काही दिवसात स्नेहा अमोलकडे खूप बारकाईने पाहू लागली. तो फोनवर बोलत असताना तो कोणाशी बोलतोय हे सगळं ती लक्ष देऊन पाहत होती. अमोलला तिचं हे वागणं जाणवत होतं. एक दिवस रात्री अमोलचा फोन वाजला. तो बाथरूममध्ये होता. फोन टेबलवर ठेवलेला होता. स्क्रीनवर नाव दिसलं, रिया कॉलिंग. स्नेहाच्या मनात धक्का बसला. तिने फोन उचलला नाही, पण तिच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. हीच का ती मुलगी? अमोल बाहेर आला. स्नेहा शांतपणे म्हणाली, तुझा फोन आला होता. कोणाचा? रिया नावाचा. अमोल काही क्षण शांत राहिला. हो, तीच माझी पार्टनर. रात्री 11 वाजता फोन का केला तिने? अमोल आता थोडा चिडला. स्नेहा, बिझनेस आहे, कधीही कॉल येऊ शकतो. स्नेहाने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या मनात आता शंका अजून वाढली होती. काही दिवसांनी स्नेहाची मैत्रीण पूजा घरी आली. दोघी खूप दिवसांनी भेटत होत्या. पूजाने लगेच ओळखलं. काय झालं स्नेहा? तू खूप टेन्शनमध्ये दिसते. स्नेहाने सगळं सांगितलं. रिया, फोटो, फोन कॉल, सगळं. पूजा काही क्षण विचारात पडली आणि मग म्हणाली, स्नेहा, कदाचित तू जास्त विचार करते आहेस, किंवा कदाचित नाही. स्नेहा घाबरली. म्हणजे? माझं म्हणणं इतकंच की तुला सत्य माहीत करून घ्यायला हवं. कसं? पूजा हळू आवाजात म्हणाली. एक दिवस त्यांच्या ऑफिसला जा आणि त्या रियाला भेट. स्नेहा विचारात पडली. तिला हे बरोबर आहे की नाही समजत नव्हतं, पण तिच्या मनातल्या शंकेने तिला शांत बसू दिलं नाही. 2 दिवसांनी स्नेहा अचानक अमोलच्या ऑफिसमध्ये गेली. रिसेप्शनवर तिने विचारलं, रिया मॅडम आहेत का? रिसेप्शनिस्ट म्हणाली, हो, केबिनमध्ये आहे. स्नेहाचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती हळूहळू त्या केबिनकडे गेली. दार अर्धवट उघडं होतं. आत अमोल आणि रिया दोघे बसले होते. रिया काहीतरी सांगत होती आणि अमोल हसत होता. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण अनेक दिवसांनी तिने अमोलला इतकं मनापासून हसताना पाहिलं होतं. ती दार थोठावून आत गेली. अमोल तिला पाहून थोडा डचकला. स्नेहा, तू इथे? रिया उठली. ओ, ही तुमची पत्नी? रिया हसत स्नेहाकडे हात पुढे करत म्हणाली. हाय, मी रिया. स्नेहाने तिच्याकडे पाहिलं. रिया खूप सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. त्या क्षणी स्नेहाच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. तिला अचानक स्वतःबद्दल कमीपणा वाटायला लागला. रिया बोलत होती, अमोल तुमच्याबद्दल खूप बोलतात. हे ऐकून स्नेहा थोडी आश्चर्यचकित झाली, पण तिच्या मनातली शंका अजून संपली नव्हती. त्या भेटीनंतर सगळं वरून ठीक दिसत होतं, पण स्नेहाच्या मनात एक वादळ तयार होत होतं. आणि तिला अजिबात कल्पना नव्हती की ही काही दिवसातच एक अशी घटना घडणार होती, ज्यामुळे तिचं आणि अमोलचं नातं कायमचं बदलणार होतं. त्या दिवशी ऑफिसमधून परत येताना स्नेहाचं मन खूप जड झालं होतं. रिया आणि अमोल एकत्र बसून हसत होते. तो क्षण तिच्या डोक्यात सतत फिरत होता. ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती, खरंच मी जास्त विचार करते आहे का? की माझी भीती खरी आहे? त्या रात्री अमोल उशिरा घरी आला. स्नेहा जेवणाच्या टेबलवर शांत बसली होती. अमोल थकलेला दिसत होता. सॉरी, आज पुन्हा उशीर झाला. स्नेहा फक्त हलकंसं हसली. ठीक आहे, पण तिच्या मनात खूप काही होतं, जे ती बोलू शकत नव्हती. जेवण संपल्यानंतर अमोल सोफ्यावर बसून फोनवर काहीतरी काम करत होता. स्नेहा त्याच्याकडे पाहत होती. एकेकाळी हा माणूस तिच्यासाठी सगळं काही होता, आणि आज त्याच्याशी 2 शब्द बोलायलाही भीती वाटत होती. अचानक अमोलचा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तेच नाव दिसलं, रिया कॉलिंग. अमोल लगेच उठला. मी थोड्या वेळ येतो. तो बाल्कनीत जाऊन फोनवर बोलू लागला. स्नेहा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. अमोलच्या चेहऱ्यावर हसू होतं. ते हसू पाहून स्नेहाचं हृदय तुटत होतं. कारण ते हसू खूप दिवसांनी पाहिलं होतं आणि ते तिच्यासाठी नव्हतं. पुढच्या दिवशी सकाळी अमोल लवकर ऑफिसला निघाला. स्नेहा घर आवरत होती. तेवढ्यात तिची नजर अमोलच्या टेबलवर पडली. टेबलावर एक फाईल ठेवलेली होती. फाईल अर्धवट उघडी होती. स्नेहाने नकळत ती उघडली. आत काही कागदपत्र होती आणि त्यात एक फोटो होता. त्या फोटोमध्ये अमोल आणि रिया एका रिसॉर्टमध्ये उभे होते.
दोघे खूप जवळ उभे होते. स्नेहाच्या हातातून फाईल खाली पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी तिच्या मनात एक विचार आला. अमोल, तू खरंच मला फसवत आहेस का? तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. तो दिवसभर रडत बसली. त्या रात्री अमोल घरी आला तेव्हाच स्नेहा खूप शांत होती. असामान्यपणे शांत. स्नेहा, काय झालं? तिने फक्त एक फोटो त्याच्यासमोर ठेवला. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया या कथेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.